हा उत्सव आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याचा। नमस्कार मित्रांनो, जय भगवान मंडळी या आपल्या चॅनलवरती मी किशोर गीते आपले स्वागत करतो। सर्वप्रथम सर्व चोपडावासियांना तसेच महाराष्ट्रातील सर्व गणेश भक्तांना गणेश विसर्जनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, चोपडा शहरातील गणेश विसर्जन हे एक आगळे वेगळे गणेश विसर्जन असते। चोपडा शहरामध्ये 5 दिवसाचे गणपती बसतात आणि 5व्या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 11 दिवसाचे गणपती बसतात, 1.5 दिवसाचे गणपती बसतात, परंतु चोपडा शहरामध्ये ही परंपरा 5 दिवसांची आहे। या गणेश विसर्जनामध्ये आबालवृद्धांपासून सर्वजण भाग घेतात। सर्व राजकीय व्यक्ती तसेच समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी हजर असतात आणि या मिरवणुकीमध्ये सामीलसुद्धा होतात। ही मिरवणूक अतिशय शिस्तीमध्ये आणि सांस्कृतिकरित्या पार पाडल्या जाते। यावेळेस लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन तसेच इतरही सेवाधारी या ठिकाणी हजर असतात। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण चोपडा मिरवणुकीची शूटिंग घेतलेली आहे आणि संपूर्ण मिरवणूक तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, तेव्हा तुम्हाला चोपडा शहरातील या आगळ्या वेगळ्या विसर्जनाची माहिती होईल। मित्रांनो, हा एक अतिशय सुंदर व्हिडिओ आम्ही या गणेश विसर्जनाचा बनवलेला आहे। कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण मिरवणूक पाहायला मिळेल। आणि हो, तुम्ही जर नवीन असाल, आपल्या चॅनलचा व्हिडिओ पहिल्यांदा जर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायलासुद्धा मिळतील। आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। सुरू झालेली आहे। गणपती मंडळे सकाळी 6 पासून आपापल्या मिरवणुकीसाठी लाईनीमध्ये येण्यासाठी उभी राहिलेली आहेत आणि आत्तापर्यंत मिरवणूक शिस्तबद्ध पद्धतीने चालू आहेत। जवळपास 75 मंडळं मिरवणुकीमध्ये आहेत आणि मिरवणूक जी आहे सगळ्या नागरिकांनी मिरवणुकीचा आनंद घ्यावा, कुठल्याही प्रकारे कायद्याचा भंग करू नये, तसेच शिस्तीचे पालन करावे असे आवाहन याद्वारे मी करत आहे। उत्सवाच्या चोपडा शहरातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो। नगरपालिकेमार्फत गणेश उत्सवासाठी सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे। विसर्जनासाठी आपल्या जो तापी पूल आहे तेथे देखील व्यवस्था केलेली आहे, तसेच 4D खदान येथे देखील व्यवस्था तर चोपडा शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी अत्यंत उत्साहपूर्वक आणि शांततेने हे जे विसर्जन आहे ते करावं। गणेश विसर्जनाची मिरवणूक एक परंपरा असलेली मिरवणूक आहे। संपूर्ण महाराष्ट्रात 11 दिवसाचे गणपती विसर्जन होत असतं, पण चोपड्याला मात्र 5व्या दिवशी गणेशाला निरोप देण्यात येतो। गणेशाला निरोप देत असताना सारे भक्तगण हे आनंदी आहे, पण त्यांच्या डोळ्यामध्ये थोडंसं दुःखही आहे की गणराज आम्हाला सोडून जात आहेत। पण हे गणराज सोडून जात असताना पुढच्या वर्षी लवकर या भावनासुद्धा प्रत्येक गणेश भक्ताच्या मनामध्ये आणि एक चांगल्या पद्धतीचं वातावरण, उत्साहाचं वातावरण, आनंदाचं वातावरण या विसर्जन मिरवणुकीमध्ये आपल्याला दिसून येत आहे। साऱ्या भक्तांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून मनापासून शुभेच्छा देतो आणि गणरायाला निरोप देत असताना आपण स्वतःची काळजी घ्या, आपल्या मुलांची काळजी घ्या, समाजात कुठे तेढ निर्माण होताना याची दक्षता घ्या, जेणेकरून सद्भावना आपण जे म्हणतो आणि कुणाच्याही भावना दुखणार नाही या पद्धतीने जर आपण गणरायाला विसर्जन केलं तर लोकमान्य टिळकांनी ज्या विश्वासाने
गणरायाची सुरुवात केली तर त्यामागचा हेतू आपला साध्य झाल्याशिवाय राहणार. संदर्भात संदेश देणारा हा कार्यक्रम आहे. हा फक्त महाराष्ट्रात नाही, हिंदूत साजरा होतो. अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये, आफ्रिकेमध्ये जिथं जिथं भारतीय माणूस आहे तिथं हा सण अत्यंत आनंदाने साजरा केला जातो आहे. आज चोपड्यात देखील मी सर्व गणेश भक्तांचे आभार मानेन. अत्यंत शिस्तीने आपण या ठिकाणी ही मिरवणूक चाललेली आहे आणि सर्वांचे आभार मानत असताना पोलीस कर्मचारी आणि इतर जे अधिकारी आहेत त्यांनी देखील चांगलं सहकार्य दिलं, त्यांचे देखील मी आभार मानतो. मी मिलिंद सोनवणे, पत्रकार. आज गणेश उत्सवानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि चोपड्या शहरामधले जे गणपती बाप्पा आहेत तर यांचं विसर्जन हे 5व्या दिवशी होतं आणि चोपड्या शहरामधली जी वर्षानुवर्षाची जी परंपरा आहे की चोपड्या शहरामधले जे गणेश उत्सव आहे, जे गणपती बाप्पांचं जे विसर्जन अनेक मंडळांकडून केलं जातं तर ते खूप शांततेत आणि सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन या उत्सवाला सर्वचे सर्व हातभार लावून म्हणजेच एकत्र येऊन आणि विसर्जनमध्ये सहभाग घेतात. आणि ह्या चोपड्या शहराची जी परंपरा आहे तर भरपूर वाजंत्री, ढोलताशे अगदी आनंदात, उत्साहामध्ये हा उत्सव साजरा करतात. त्याच्यानंतर आझाद चौकामध्ये आणि शिवाजी महाराज यांच्या चौकामध्ये, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आझाद चौक या ठिकाणी सर्वचे सर्वच जेवढेही राजकीय पक्ष आहेत तर ते तिथं टेंट लावतात, स्वागत कक्ष उभारतात आणि प्रत्येक मंडळाचं ते स्वागत करतात आणि त्यांना ट्रॉफी देतात, त्यांचं अभिनंदन करतात आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतात. तर ही जी आपल्या चोपड्या शहरातली जी परंपरा आहे तर ही आजपर्यंत खूप चांगली आणि चांगल्या प्रकारे पोलीस प्रशासनसुद्धा बंदोबस्त चांगला चोखपणे हाताळतं आहे. आणि मी सर्वच चोपड्या शहरातल्या, तालुक्यातल्या गणेश भक्तांना आजच्या दिवशी शुभेच्छा देतो आणि सर्वांनी शांततेत चोपड्या शहरातले गणपती बाप्पांना विसर्जन करूया अशी मी विनंती करतो.
यावर्षी पण गणेश उत्सव हा खूप धूमधडाक्यात होत आहे व त्या स्वागतासाठी भारतीय जनता पार्टीकडनं इथे स्टॉल लावण्यात आलेला आहे व गणेश उत्सवाच्या निमित्ताने गणेश भक्तांच्या इथे उत्साह वाढावा म्हणून आम्ही ट्रॉफिक देऊन त्यांचं स्वागत करत आहोत। यासाठी गणपती बाप्पा चरणी एकच प्रार्थना करतो की हे विसर्जन शांती आणि समाधानाने लवकरात लवकर पार व्हावं ही आमची गणेश चरणी प्रार्थना आहे। गणपती बाप्पा मोरया। तमाम शिवभक्तांना आणि गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या चोपडा तालुका शिवसेनेच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो। चोपडा शहराला ही गणेशोत्सवाची गेल्या 60 ते 70 वर्षाची परंपरा ही चोपडा शहर जोपासत आहे। त्यानिमित्ताने मोठ्या जल्लोषात 53 ते 54 सार्वजनिक मंडळं हे परवानगी घेऊन विसर्जन मिरवणुकीत सामील होत असतात। असा मोठा इतिहास चोपडा तालुक्याच्या गणेश मंडळांना आहे।